आणि आपला प्रवास आता लालपरीनेच होणार आहे। ही आपली सीट। दादा बोललेत फॉलो करायला, सबस्क्राईब करायला, लाईक करा, कमेंट करा, अजून चांगले चांगले मार्ग तुम्हाला कळतील। चालेल चालेल। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओवर स्वागत आहे। सो मी आहे गणपतीपुळ्याला आणि आज आपला प्रवास होत आहे कुंकेश्वर, ते पण आपल्या लालपरीनी। सो ह्या ब्लॉगची ना मी लास्ट इयरपासून वेट करत होतो, केव्हा पाऊस पडतोय, केव्हा मी गणपतीपुळ्याला येतोय आणि जातोय कुंकेश्वरला। सो आपला प्रवास होणार आहे आज लालपरीनी आणि तेही आपल्या कोस्टल रोडनी। सो आपला रूट असणार आहे आरेवारे बीच, रत्नागिरी, पावस, अडिवरे, देवगड आणि थेट कुंकेश्वर। सो असा काही हा प्रवास असणार आहे। जस्ट ना पाऊस पडून गेलाय आणि वातावरण पण ना खूप थंडगार झालंय आणि ह्या ब्लॉगसाठी ना हेच वातावरण मला पाहिजे होतं आणि तेच वातावरण आहे। कारण की काल पाऊस नव्हता, गणपतीपुळ्याला जेव्हा काल मी गेलो होतो तेव्हा पाऊस नव्हता, बट आज आहे ना सकाळपासून धोधो पाऊस पडतोय आणि एकदम थंडगार वातावरण। तर चला ह्या वातावरणात ना आपण प्रवासाचा आनंद घेऊया। सो जस्ट ना मी आलो आहे एस टी स्टँडजवळ आणि आता ना इथे एस टी लागली आहे, गणपतीपुळे, रत्नागिरी, कोल्हापूर। सो आपली गाडी आहे ना गणपतीपुळे रत्नागिरी आधी ती 12:15 साडेबाराला इथून सुटते। त्यानंतर ना तीच गाडी रत्नागिरी कुंकेश्वर होते ठीक 3 वाजता। सो ती गाडी, तिचा गाडीचा मार्ग आहे ना आतून जाते, म्हणजे आरेवारे असेल, रत्नागिरी असेल, पावस असेल, अडिवरे असेल, देवगड करून जाते कुंकेश्वरला। सो आपला प्रवास आहे ना हा 130 किलोमीटर असणार आहे आणि हे ना गणपतीपुळ्याचं नवीन एस टी स्टँड बनत आहे, काम चालू आहे। अजून 6 ते 8 महिने लागू शकतात असं त्यांनी मला सांगितलं। आता सध्या ना एस टी स्टँड आहे ना तिथे आहे, जे साई वक्रतुंडचं ऑफिस आहे ना ट्रॅव्हलचं, तिथून ते ऑपरेट करत आहेत एस टी स्टँड। सो होईल लवकर, 6 ते 8 महिन्यात होईल काम, बघू। सो फायनली आपली एस टी आली आहे, लालपरीने आपला प्रवास होणार आहे आणि हिचा मार्ग बघा, रत्नागिरी पासून देवगड करून कुंकेश्वर आली बाबा एकदाची। चला आत बसून घेऊया आणि आपला प्रवास आता लालपरीनेच होणार आहे। ही आपली सीट, जे ड्रायव्हर आता बसतील आणि ते मी बसणार, रोहन पाठी बसणार। सो आजचा आपला प्रवास बघा, रत्नागिरी आधी आपण पोचू, मग पावस, पुरंगड, गावखडी, अडिवरे, धरतळे, धारतळे, नाटे, जैतापूर, जामसंडे आणि मग देवगड करून थेट कुंकेश्वर। बोला इथे
सो जर्नीमध्ये ना आपल्यासोबत ना काही प्रवासी भेटले आहेत. दादा तुम्ही कुठून आलात? आम्ही साताऱ्यावरून आलो. कुठे चालला तुम्ही आता? आता आम्ही सातारला रिटर्न करतो. सातारा घरी चालला रिटर्न? हा, घरी रिटर्न चाललोय. तर खास गणपती पुढे आलेलात? हा. झालं दर्शन? हो हो. कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप भारी वाटलं. हो हो. सो आता पुन्हा घरी? हो, घरी आता. चला चालेल, मग प्रवास करा आरामात. हो चालेल, भेटू मग. बोला गणपती बाप्पा मोरया. सो जस्ट आलो रत्नागिरीला. गणपतीपुळे ते रत्नागिरी तब्बल 25 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की हा व्हिडिओ मला एका वर्षापासून बनवायचा होता. तर तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत का, कारण की हा ना कोस्टल रोड आहे. कोस्टल रोड असल्यामुळे एखादा तो सिनरी आहे ना ती लाजवाब आहे. कारण की ना मला ही ब्लॉग बनवायला खूप मजा आली. आणि नो तुम्हाला ही ब्लॉग पाहायला खूप मजा आली असेल. तर आता पण आपला प्रवास झाला रत्नागिरीपर्यंत. आता पण जाणार रत्नागिरीपासून कुंकेश्वर. आता आपली गाडी नाही 3 वाजता हीच गाडी असणार आहे आणि हेच आपले ड्रायव्हर असतील मोस्टली. सो चला आधी थोडं रत्नागिरी फिरूया आणि आपण भेटू 3 वाजता. टोटल रत्नागिरीला 12 फलाट आहेत आणि आपली गाडी लागेल 11 नंबर फलाटला. पावस, गावखडी, आडिवरे, देवगड, विजयदुर्ग, पुरणगड, धाऊलवाडी, कुंकेश्वर, मालवड. सो 3 वाजता गाडी येईल. अजून 1.5 ते 2 तास आहेत. सो आता रत्नागिरी थोडं एक्सप्लोअर करूया, थोडं बघूया. रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा येतो आहे. आलो तो बट असं कधी उतरलो नाही आहे रत्नागिरीमध्ये. सो रत्नागिरी थोडं फिरूया आणि मग तुम्हाला 3 वाजता भेटतो. 2000 years later. करेक्ट टायमिंग 3 वाजले आहेत आणि आपली गाडी लागणार आहे फलाट क्रमांक 11ला. आता येईल 15 मिनटात येईल गाडी. 3 सव्वा 3चं टायमिंग आहे. सो फायनली ना गाडी आली आहे बरोबर. करेक्ट टायमिंग आहे आता 3:30 वाजता आणि 10-15 मिनिटात गाडी सुटेल. सो आता मी जसं ऐकलं ना की पावसपर्यंत ना लोकलला घेत नाही. पावसच्या पुढचे जे पण आहेत ना अडिवली असेल किंवा मग देवगड किंवा कुंकेश्वर जाणार असेल त्या लोकांना फक्त पिकअप करतात. सो आपला प्रवास ना टोटल 110 किलोमीटर असणार आहे. ह्या प्रवासाचा रूट असा आहे की रत्नागिरी, पावस, आडिवरे, जैतापूर, जामसंडे आणि देवगड करून कुंकेश्वर. सो चला 10-15 मिनिटांना गाडी स्टार्ट होईल आणि आपण आपला प्रवास स्टार्ट होईल. कुंकेश्वर. सो जस्ट आलो आहे पावसला. रत्नागिरी ते पावस ना टोटल 18 किलोमीटर आहे आणि 20 ते 25 मिनटं लागली. आतापर्यंत प्रवास मस्त झाला. सो जे पण ना पावसमध्ये राहणारे आहेत ना कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपलं पावस. सो आता आपला पुढचा प्रवास होणार आहे पावसवरून पुरणगड, गावखडी, आडिवरे. टोटल ना 22 किलोमीटर आहे. 30 मिनटं लागतील, 30 ते 40 मिनटं लागतील इथून आडिवरेला पोचायला. तर चला आता पुढचा प्रवास एन्जॉय करा.
आपण क्रॉस करतो त्यावर चलो का नाटेला जे पण नाटेचे राहणारे असतील ना कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपलं नाटे. तर आता इथून आपला पाऊस होणार आहे जैतापूर, जामसंडे आणि देवगड. जामसंडे, देवगड आणि कुंकेश्वर ना जो 4 तालुके लागतात आपल्याला. एक लागतो रत्नागिरी, राजापूर, विजयदुर्ग आणि देवगड. आता आम्ही क्रॉस करू राजापूर तालुका जो की शेवटचा तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यात. आता जे पूल लागेल ना पूल लागल्यावर मग राजापूर तालुका समाप्त आणि आपला जिल्हा रत्नागिरी समाप्त. मग चालू होईल सिंधुदुर्ग जिल्हा. चला पुढचा प्रवास एन्जॉय करा. हा रस्ता बंद आहे का? हा रस्ता जातो कुठे? शिरसे करून जायची गाडी, शिरसा करून गाडी. आता गाडी जाणार इथून. ओके. तू का बंद आहे? तू का बंद आहे? बंद आहे. ओके. अच्छा. हा रस्ता चांगला आहे ना? मुंबईवरून आला सकाळी 7ला बिल्डिंगवर आहे आणि सकाळची गाडी बघून दुपारपर्यंत आला तर 3 वाजता ही गाडी 2 वाजता मालवण आहे. याच रस्त्याने 3 वाजता
झाली का मग इकडं मग लगेच निघून जातो. मला तिकडं न झाल्यामुळे इकडून जायचं. सो देवगडचं असं काही बस स्टँड आहे आणि ही आपली गाडी लागली आहे. आणि वेदर पण खूप छान वेदर आहे, कारण की ना जैतापूरनंतर पाऊस स्टार्ट झाला, तो पाऊस ना देवगडपर्यंत भेटला. आता पाऊस नाही आहे. काल तर पाऊस नव्हता गणपतीपुळ्याला, बट आज पाऊस इथे भेटला मला. सो लालपरी, कोकण, पाऊस, जेव्हा हे 3 गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा एक वेगळाच आनंद येतो. आणि मला पाहायलाही भेटला, शूट करायला भेटला, तुम्हीही बघितलं असेल. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत खूप आवडली असेल तर ना व्हिडिओला लाईक करा आणि ना कमेंट करून सांगा मला नक्की, कारण की ना तुम्ही जर सपोर्ट कराल ना तरच मला ना नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत आणता येईल. जर तुम्ही ट्रॅव्हल करतायत ना जैतापूरवरून देवगडसाठी, तर तुम्हाला माहिती असेल दांडा ब्रिज आहे ना, तो ना त्याचा एक बाजूने खचला असल्यामुळे ना आपल्याला पर्यायी मार्ग म्हणजे डोंगर टेटावरून जावं लागतं. ह्यामुळे ना प्रवास थोडा वाढतो, लांब होतो, बट ना आता सध्या तरी ऑप्शन काही नाही आहे. बट रस्ता खूप चांगला आहे, मध्ये पॅचेस थोडे खराब आहेत, बट ऑलमोस्ट रस्ता चांगला 90%. सो तुम्हाला जर ट्रॅव्हल करत तुम्ही असणार ना तिथून, तर ह्या गोष्टीची नोंद ठेवा. गाडी बघा, गाडी पूर्ण खाली आहे, कारण की ना गाडी ॲक्च्युली पावस किंवा अडिवरेलाच खाली झालेली. खूप कमी पॅसेंजर होते, कारण आज शनिवार असल्यामुळे ना इतकी जास्त गर्दी पण नव्हती. कारण आय थिंक स्कूल वगैरे पण शनिवारी कसं जास्त नसतात, माहीत आहे मला इतकं, बट इतकी गर्दी नव्हती आणि देवगडला गाडी पूर्ण खाली झाली आहे. सो आता आपला प्रवास होणार आहे कुंकेश्वरला. सो आपल्यासोबत ना आपले दादा आहेत, कंडक्टर दादा. त्यांचं नाव काय? एडी पाटील. किती वर्षापासून सेवेत आहेत? 12 वर्ष आली. आणि तुम्ही काय शिकत असतात का? डेली चेंज होतात, आवडीने येते यार. म्हणजे असं पण असतं काय, म्हणजे चॉईस असतं काय लालपरीमध्ये असं काय नाही, एखाद्या रूट आवडला तर आवडीच्या रूटसाठी आपण रिक्वेस्ट करायची. तेवढा आनंद घ्यायचा. अच्छा. सो दादा चला, हो चला. खूप भारी वाटलं तुमच्यासोबत प्रवास करून, कारण प्रवास खूप छान झाला. झाला ना भारी एकदम, म्हणजे असाच प्रतिसाद द्या एसटीला. एसटीला पण प्रतिसाद सगळं द्या आपलं पूर्ण करेल तुमचे स्वप्न. आणि आमची पण स्वप्न पुरी करा आम्हाला प्रतिसाद देऊन. हो ना. बरोबर, सबस्क्राईब करा चॅनलला. नक्की नक्की नक्की. ठीक आहे, फॉलो करा. फॉलो करा. आता दादा बोललेत फॉलो करायला, सबस्क्राईब करायला, लाईक करा, Follow कमेंट करा. करा. अजून चांगले चांगले मार्ग तुम्हाला कळतील एसटीचे. भेटतील. चालेल चालेल. आणि चला दादा, तुमचं नाव? बालाजी नवग्राव. कोल्हापूरची का? नाही. सातारा, धाराशिव. चालेल चालेल. चला मग, खूप भारी वाटलं प्रवास करून. तरी आम्ही प्रवास किती 12 वाजता स्टार्ट केला होता ना? 12 पासून गणपतीपासून प्रवास स्टार्ट केला. 12, 12:30, 12:30. तर तब्बल किती आता 7 तास प्रवास करून आम्ही पोहोचलोय कुंकेश्वरला. या परत या. ठीक आहे, चला चालेल. चला बाय बाय. चला बाय बाय. सो फायनली ना आपण पोहोचलोय कुंकेश्वरला. तब्बल ना 7 तास प्रवास करून आणि 130 किलोमीटर प्रवास करून आपण आलो कुंकेश्वरला. तर तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची होती. जसं जेवणाचं ताट असतं ना, त्यात गोड पदार्थ असतो. तो पदार्थ म्हणजे देवगड ते कुंकेश्वर. हा प्रवास आहे ना इतका सुंदर आहे ना, म्हणजे लिटरली म्हणजे घाट आहे, छोटा घाट आहे, पण जे वनावरतून रस्ते आहेत ना ते एक नंबर आहेत. जर तुम्ही कधी ट्रॅव्हल कराल ना तर ह्या रूटने नक्की ट्रॅव्हल करा, खूप भारी वाटेल. कारण की ना पाऊस पडत होता, आंब्याची झाडं दोन्ही साईडला, घाट, आणि त्यातून लालपरी वनावरतून चालते आहे, एक नंबर. सो आता आपण जस्ट आलो कुंकेश्वरला. आपण महाशिवरात्रीला आलेलो कुंकेश्वरला आणि पुन्हा येतो आहे. सो एकदम एक वेगळी फिलिंग आहे, कारण की ना तेव्हाही आपण आंगणेवाडी कुंकेश्वर ही जर्नी केली होती आणि त्यानंतर आपण आता सेकंड टाईम येतो आहे कुंकेश्वरला. सो आधी दर्शन करून घेऊया, त्यानंतर ना हा व्लॉग आपण एंड करू. चला. सो दर्शन झालं, जय कुंकेश्वर.
आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. कारण प्रवास ना तुम्ही पाहिला असेल आमचा गणपतीपुळे ते कुंकेश्वर. तर हा प्रवास ना टोटल 130 किलोमीटरचा होता आणि 7 तास लागले. 12 ते 1 ते 3 आम्ही आराम केला, 3 ते 7. सो त्यानंतर दर्शन घेतलं. मी ना सेकंड टाईम येतो आहे महाशिवरात्रीनंतर आणि खूप एक वेगळी फिलिंग आहे. कारण की ना कुंकेश्वरच्या आशीर्वादाने आपलं चॅनल ग्रो पण होत आहे. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आजचा प्रवास मला आवडला असेल. जर तुम्हाला ना कोणते स्पेसिफिक रूट माहिती असेल ते कवर केले पाहिजे तर नक्की मला सांगा कमेंट करून. मी ट्राय करेन की ते रूट्स कवर करायला. सो जेव्हा मी ना महाशिवरात्रीतून ना कुंकेश्वर यात्रा केली होती ना ती व्हिडिओ मी अपलोड केली आहे. तुम्हाला आय बटनमध्ये दिसेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तर ही व्हिडिओ नक्की बघा. तर चला आपण भेटू एका नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय कुंकेश्वर, हर हर महादेव.